ठाऊक. कारण तुम्हाला आम्हाला काय वाटतं, देव चालत नाही, बोलत नाही, खात नाही, पीत नाही, दिसत नाही, म्हणून तुम्ही आम्ही म्हणायचं देव नाही या जगात. आता देव खात पीत नाही, दिसत नाही म्हणून नाही म्हणूया. पण काय हो, वारा वायू हो कधी दिसला का हो कुणाला? वारा वायू कधी बोलला का कुणाशी? वारा वायू आहे पण दिसत नाही, त्याच्याशिवाय तुमचं आमचं जगणं नाही. आता हा भगवंत निराकारी, या देवाला रंग नाही, या देवाला रूप नाही, या देवाला आकार नाही, या देवाला उकार नाही. सगळीकडे देव आहे बायनो. जळी स्थळी काष्टी पाषाणी देव भरलेला आहे. तुकाराम महाराजांनी म्हणले, तुझा आहे रे तुझ्या पाशी मार्ग का चुकलाशी. अगदी देव जवळ आहे. 33 कोटी देवांची सभा बसली आणि 33 कोटी देवांच्याच विषय चालू झाला. देवांचा देव माणसाचा अधिपती कोण? देवांचा देव माणसाचा अधिपती देव कोण? सर्व देवाने मिळून माणसाचा देव ठरवला. चंद्रभागेच्या पवित्र तीर्थापेक्षा सुद्धा हे तीर्थ महान आहे. 33 कोटी देवांपेक्षा सुद्धा हा देव महान आहे. आणि याच देवाचं नाव बघा. तुम्हाला आतापर्यंत देव दिसला नाही. आम्ही आतापर्यंत देवाकडे दुर्लक्ष केले. त्या देवाची कधी सेवा केली नाही, त्या देवाला कधी मानलं जाणलं नाही. पण या साऱ्या देवाने, ज्या देवांची आपण भक्ती करतो, त्याच देवाने आपला खरा देव कुठला सांगितलाय बघा. ज्या आईनं 9 महिने 9 दिवसाचं उजगा पोटात घेतले, 9 महिने 9 दिवसानं जन्म दिलाय. पोट्याचा पाळणा केला, नेत्राचा दिवा केला, कडे खांद्याला लावले, 18 धारा आपल्या इंद्रियातून पाजल्या. या इतर दिव्या जगात ग कुणी नाही मोठा. आणि त्याचबरोबर आपल्या वडिलांचा वाटा, लुडे फुळे आंधळे पांगळे, जगा वेगळं खोटं खुटकं कर्म कोणीही असेल, आई वडिलांसारखा दिव्या जगात ग कुणी नाही मोठा. स्वामी तिने जगाचा विना भिकारी. म्हणून माझे हात जोडून तुम्हाला सर्वांना विनंती आहे, देव बघायचा झाला तर तो आई वडिलांच बघा. आई वडिलांची मनापासून सेवा करा. आई बापाला घराबाहेर काढायचं नाही, आई बापाला उपाशी ठेवायचं नाही, आई बापाला शिव्या द्यायच्या नाहीत, आई बापाला मारायला जायचं नाही. आई बापाची मनापासून सेवा करायची. भले ती लुळी खुळी आंधळी पांगळी उडकी दाडकी कसलीही असतील, ते शेवटी आई वडील आहेत. आई वडिलांचा अनंत उपकार आपल्यावर आहे, ते कधीही फेडता येणार नाहीत आपल्याला. तुम्ही हजारो जन्म घेतले, आई वडिलांचा उपकार कधीच पेटणार नाही. इतकं उपकार त्या आई वडिलांचा आपल्यावर आहे. म्हणून त्या आई वडिलांची सेवा करणं मुलांचं कर्तव्य आहे. मुलांचं आणि मुलींचं बी कर्तव्य आहे. म्हणून आई वडिलांची सेवा मनापासून करा, म्हणजे सर्व देव तुम्हाला पावतील. नाहीतर आई बापाला तर नाही बघायचं, आई बापाला बघायचं नाही, त्यांना जीव खाऊ घालायचं नाही, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आणि मग कुठं स्वामी समर्थाकडे जा, कुठं ते अनिरुद्ध बापूजीकडे जा, कुठं ते खंडोबाला जा, कुठं अंबाबाईला जा, कुठं योगाला जा. हे काहीही करा, पालत्या घड्यावर पाणी. ज्याने आई बाप सांभाळा, आई बापाची सेवा केली, त्याला देव पूजायची गरज काही नाही. पण जो आई बापाची सेवा न करता जाते देव पूजायला, ते देव कधीही त्याला प्रसन्न होणार नाही. पालत्या घड्यावरच पाणी आहे. एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो. एखादं आपण झाड जर दारात लावलं, आता तुम्ही सांगा, दारात झाड लावलं, त्या मुळा